नमस्कार. श्री तिरुपती बालाजींच्या कृपेने मला तिरुमला येथे दर्शनाला जाण्याचा योग आला. या दर्शनाच्या कालावधीमध्ये माझ्या लक्षात आलेले काही मुद्दे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते. तिरुमलामध्ये राहण्यासाठी उत्तम अशी निवास व्यवस्था आहे. त्या हॉलमध्ये अनेकांसोबत राहावे लागते. सामान ठेवायला लॉकर्स आहेत. प्रत्येक हॉलसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत. अतिशय उत्तम सोय आहे. तिकडे खूपच स्वच्छता आहे. या इमारतीचे नाव आहे व्यंकटाद्री निलयम. दर्शनाच्या बाबत लक्षात आलेले मुद्दे. तिरुपतीमध्ये विष्णू भवनमध्ये दर्शनासाठी मोफत टोकन दिली जातात. त्यांची कार्यपद्धती अशी आहे की संध्याकाळी 4 वाजता टोकन देण्याची वेळ सुरू होते. दर्शनाची वेळ दुसऱ्या दिवशीची दिली जाते. म्हणजे 1 दिवस टोकन घेण्यासाठी व 1 दिवस दर्शनासाठी. त्यापेक्षा थेट मंदिरापाशी जाऊन निवास व्यवस्था करून लगेच सर्व दर्शन मध्ये जाणे हे वेळेच्या दृष्टीने योग्य. निवास व्यवस्थेबाबत लक्षात आलेले मुद्दे. CROमध्ये सकाळी खोली मिळण्यासाठी नंबर लावायचा, मग कुपन मिळणार. नंतर खोली मिळेपर्यंत वाट पाहत दिवसभर तेथे बसून राहायचे. संध्याकाळी वा रात्री उशिरा खोली मिळणार. म्हणजे 1 दिवस असाच वाया जातो. हे सगळे प्रत्यक्ष अनुभवलेले अशा बंधू भगिनींसाठी सांगत आहे ज्यांना एकट्याने जावयाचे आहे वा कमी खर्चात व कमी वेळेत दर्शन व्हावे अशी इच्छा किंवा अपेक्षा आहे. त्यांना या माहितीचा उपयोग व्हावा. त्यांना श्री बालाजी देवांच्या दर्शनाचा लाभ व्हावा ही सदिच्छा. हरिओम.